पण आंदोलन 1 सप्टेंबरचं होणार. जे प्रमाणे जंतर मंतर प्रमाणे या महाराष्ट्रातलं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचं, सामाजिक न्यायाच्या विचाराचं आंदोलन 1 सप्टेंबरचं न भूतो न भविष्यती दौंड तालुक्यातल्या पाटसला होणार होणार होणार. ओबीसी मध्ये फूट पाडण्याचं हे षडयंत्र आहे. मी आणि नवनाथाबा वाघमारे किंवा ॲडव्होकेट मंगेश हसन असतील, मृणाल डोले पाटील असतील, आम्ही गेली 2-3 वर्षापासून एक ओबीसीची भूमिका घेऊन चालतोय. आमच्यात काय भांडणं, आमच्यात हेवे दावे, आमच्यात काहीतरी पर्सनल होऊ शकतं ना, पण आम्ही ओबीसी म्हणून आम्ही एक आहोत. आम्ही जाहीररित्या बूम समोर पत्रकार परिषद घेऊन काय बोललोय का? नाही. कुठेतरी खाजगीतला कुठला तरी एखादा चोरून व्हिडिओ बनवायचा आणि तो मीडियाला द्यायचा. जाहीर भूमिका आहे ना. काल भुजबळ साहेब म्हणले तर ओबीसी आरक्षण संपलं नाही. मी जाहीर सांगतोय ना, आज ओबीसीचं आरक्षण संपलंय. ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं आणि इथल्या सत्ताधीशांना झुकवलं, नमवलं, त्याच पद्धतीनं गावगाड्यातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती रस्त्यावर उतरतील आणि न भूतो न भविष्यती असं 1 सप्टेंबरचं आंदोलन करतील. या आंदोलनामध्ये कुणीही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करू नका. हे आंदोलन कुठल्या मंत्र्याचं, संत्र्याचं, पक्षाचं, जागीरदाराचं नाही. हे आंदोलन गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींचं आणि ओबीसींचं आहे. अहो, आपल्याला आरक्षण मिळालं 1994 साल उजाडलं हो भुजबळ साहेब. अहो, लय कष्ट केलंय हो ओबीसीला आरक्षण मिळावं म्हणून. आणि त्या आरक्षणामध्ये जर आमचा शासनकर्ती जमात असलेला मराठा बांधव आला तर त्याच्या स्पर्धेमध्ये ओबीसी बांधव टिकत नाही. अजून 2 वर्ष जाऊ द्या, मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट केल्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. आता उदय सामंत असं म्हणाले की आम्ही मनोज जरांगेंची भेट घेतोय, तसं उद्या लक्ष्मण हाके यांची सुद्धा मी भेट घेणार आंदोलनाच्या अगोदर. दरवेळेस असं का होतंय की अगोदर जरांगेंची भेट घ्यायची, मग हाकेंची घ्यायची, आणि एकीकडे तर सरकार फसवणूक करते असं तुमचं म्हणणं आहे? बघा, ओबीसी शोषित आहे, ओबीसी असंघटित आहे. ओबीसीची माणसं मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना शिवीगाळ करत नाहीत ना. ओबीसीची माणसं लाखभर माणसं गोळा करून तुमच्या मानगुडीवर बसत नाहीत ना. ओबीसी नेहमीच ओबीसीकडे सामाजिक दुजाभाव आहे ना. आजही तीच परिस्थिती आहे, म्हणून तर आम्हाला आरक्षण आहे ना. आमच्याकडे जर तेवढी संघटित ताकद असती, राजकीय ताकद असती, कारखानदारांचा सपोर्ट असता, आमदार मंत्र्यांचा सपोर्ट असता, आम्हाला आरक्षण घ्यायची काय गरज पडली असती. त्यामुळं 2 सप्टेंबरचा JR रद्द करून आमच्याकडे या. आमच्या मराठा बांधवांना SCBCचं आरक्षण घ्यायला लावा. घटनादुरुस्ती करून 103वी घटनादुरुस्ती करून जे EWSचं आरक्षण दिलंय ते त्यांना द्यायला लावा, घ्यायला लावा. आमचं हे सामाजिक मागासांचं ताट असंच राहू द्या, एवढीच विनंती मानली. उद्या भेटणार आहे का तुम्ही? म्हणजे ते जर बोलवले चर्चेला, आंदोलनाच्या अगोदर जर चर्चा करावी असं वाटलं तर तुम्ही सरकारशी चर्चा करणार? ते जर आमच्याकडे काय पहिल्यांदा हे घडतंय, म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनानंतर पहिल्यांदा एखादा मंत्री महोदय, मंत्रिमंडळावरचा महोदय एखादा म्हणतोय की आम्ही भेट घेणार. बघू त्यांनी ते काय म्हणतायत ते, आम्ही आमची भूमिका त्यांना सांगू. पण आंदोलन 1 सप्टेंबरचं होणार. जे प्रमाणे जंतर मंतर प्रमाणे या महाराष्ट्रातलं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचं, सामाजिक न्यायाच्या विचाराचं आंदोलन 1 सप्टेंबरचं न भूतो न भविष्यती दौंड तालुक्यातल्या पाटसला होणार होणार होणार.